प्रिव्हियस लेक्चरपर्यंत इलॅस्टिसिटी या टॉपिकमधील जेवढे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते त्याविषयी आपण डिस्कस केलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी काय असते, ती पोटेन्शियल एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असते, हुक्स लॉ काय सांगतो, या सर्वांविषयी आपण डिस्कस केलेलं आहे. आज या इलॅस्टिसिटीचं हे आजचं शेवटचं लेक्चर. सो आय एम हिअर टू वेलकम ऑल इन आवर व्हेरी ब्युटिफुल चॅनल दॅट इज अ फिजिक्स इन्स्टिट्यूट. यामध्ये इलॅस्टिसिटीमधील एकदम जो राहिलेला पॉईंट्स आहे, म्हणजे जेवढं काही आपण घेतलेलं आहेत त्यामधील जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, ॲक्च्युअल हे सर्व ॲप्लिकेशनमध्ये कुठं यूज होतं, याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन काय असेल, या सर्वांविषयी आपण डिस्कस करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. आणि आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे थर्मल स्ट्रेस. पॉईंट आहे बघा, थर्मल स्ट्रेस अँड थर्मल स्ट्रेन. थर्मल स्ट्रेन, this is very important for JEE Mains, obviously plus advance also, as well as NEET साठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. मग काय होतं या थर्मल स्ट्रेसमध्ये, जर थर्मल शब्द आला असेल, वर्ड आला असेल, तर तुम्हाला ऑब्वियसली माहिती आहे थर्मल म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर. मग टेम्परेचर जर वाढलं तर काय होतं हे आपल्याला आज बघायचं. बघा, कुठलंही मटेरियल जर घेतलं, कुठलंही मटेरियल घेऊ शकतो आपण, आणि जर टेम्परेचर इन्क्रीज झालं किंवा टेम्परेचर डिक्रीज झालं, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस द मटेरियल विल बी एक्सटेंड्स अँड टेम्परेचर विल बी डिक्रीजेस द मटेरियल विल बी कंप्रेस. आता हे जे प्रॉपर्टी आहेत, हे प्रॉपर्टी असं सांगतं की ही प्रॉपर्टी काय सांगते की टेम्परेचर वाढल्यानंतर मटेरियल हे एक्सटेंड होतं, एक्सपांड होतं. टेम्परेचर जर कमी झालं तर मटेरियल हे कंप्रेस होत असतं. म्हणजेच मटेरियल जे असतं ते मटेरियल डीफॉर्म स्टेजमध्ये जातं. त्याला आपण म्हणतो डिफॉर्मेशन ऑफ बॉडी. मग ज्या बॉडी कम्प्लिटली डिफॉर्म होऊन जाते, ती बॉडी, त्या बॉडीमध्ये कधीही स्ट्रेस प्रेझेंट राहत नाही. एकदम साधा आणि सोपं आहे. बघा, एखादं मटेरियल जर घेतलं, कुठलं एक मटेरियल घ्या जे टेम्परेचर वाढल्यानंतर ते एक्सपांड होत असेल आणि टेम्परेचर जर कमी झालं तर ते कंप्रेस होत असेल, म्हणजे बॉडी कम्प्लिटली डिफॉर्म होऊन जाते. हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे की डिफॉर्मेशन ऑफ बॉडी म्हणजे काय असतं. डिफॉर्मेशन ऑफ बॉडी दॅट मीन्स बॉडी इज नॉट रिगेन देअर ओरिजिनल शेप. मग इथंही तेच होते की बॉडी त्याच्यावाली ओरिजिनल शेप घेत नाही आहे टेम्परेचर वाढल्यानंतर. मग या केसेसमध्ये स्ट्रेस हा जो काही पार्ट असेल त्या बॉडीमध्ये स्ट्रेस हा ॲब्सेंट असणार. आपण घेतलं आहे डिफॉर्मेशन, बॉडीमध्ये स्ट्रेस प्रेझेंट राहत नाही. प्रत्येक बॉडी हेच नेचर फॉलो करेल का? ऑब्वियसली नाही. मग असे काही मटेरियल्स असतात जे डिफॉर्मेशनला प्रिव्हेंट करत असता, अपोज करत असता. ते मटेरियलमध्ये, त्या मटेरियलमध्ये म्हणजे जर टेम्परेचर वाढलं किंवा टेम्परेचर कमी जरी झालं, द डिफॉर्मेशन बॉडी, दॅट बॉडी विच प्रिव्हेंट दी डिफॉर्मेशन्स सच इन दॅट बॉडी और इन दॅट सच टाईप ऑफ बॉडी स्ट्रेस आर प्रेझेंट अँड दॅट स्ट्रेस इज कॉल्ड ॲज थर्मल स्ट्रेस. त्या स्ट्रेसला म्हणायचं असतं थर्मल स्ट्रेस. थर्मल स्ट्रेस कशाला म्हणणार? एकदम साधी आणि सोपी डेफिनेशन आहे बघा. इफ टेम्परेचर इज increase then the deformed body, the deformation of the body is prevented because there is stress in the body, such stress is called, याला काय म्हणणार? थर्मल स्ट्रेस. याला काय म्हणायचं असतं? थर्मल स्ट्रेस म्हणायचं असतं. मग आता हा थर्मल स्ट्रेस जो आहे, तो थर्मल स्ट्रेस, थर्मल स्ट्रेन हा काउंट कसा केला जातो? सगळ्यात अगोदर परत एकदा थोडंसं रिव्हिजन करून घेऊया की स्ट्रेस म्हणजे काय असतो. ऑब्वियसली स्ट्रेस इज फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. मग याचे तीन टाइप्स घेतले, लॉन्जिट्यूडनल घेतला,
एक बल्क मॉड्युलसमध्ये घेतला आणि एक मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, म्हणजे एकदा घेतला आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, एकदा घेतला आपण व्हॉल्यूम स्ट्रेन आणि एकदा घेतला शेअरिंग स्ट्रेस. त्याच पद्धतीने आपण स्ट्रेनसाठी घेतलेला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि त्यानंतर तिसरा पॉईंट जो घेतला तो म्हणजे टेंजेन्शियल स्ट्रेन ऑर शेअरिंग स्ट्रेन. स्ट्रेसच्या डेफिनेशनमध्ये फोर्स पर युनिट एरिया येऊन जातो. स्ट्रेनच्या डेफिनेशनमध्ये चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ येऊन जाते. या सर्वाविषयी डिस्कस तर केलेलंच आहे. मग स्ट्रेसमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं, तेच जे फॉर्म्युलेशन आहे ते फॉर्म्युलेशन आज आपल्याला फाईंड करायचं आहे. मग यासाठी काय करूया, हे तुमचं जर झालं असेल मी याला रफ करतो. मी एक बॉडी कन्सिडर करतो. सो वी कन्सिडर अ बॉडी विच इज फिक्स ॲट 2 एंड्स. हा रॉड असेल, हा रॉड म्हणतो मी याला. ओके, सो हा जो रॉड आहे तो ह्या 2 एंडला फिक्स आहे. ऑब्वियसली या रॉडची लेंथ यल असणार आहे. मी याला म्हणतो दिस इज द यल. व्हॉट इज यल? लेंथ ऑफ द रॉड, लेंथ ऑफ द रॉड. त्यानंतर याचा काही एरियासुद्धा असणारच आहे. दिस इज रॉड. ओके, या रॉडचा एरिया ही असेल काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. अजून काय असेल, ऑब्वियसली टेम्परेचर जर वाढत असेल किंवा टेम्परेचर कमी होत असेल तर याच्या लेंथवरती इफेक्ट होणार आहे. मग लेंथवरती इफेक्ट जर होत असेल तर असे कोणची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे जी लेंथचं एक्सपान्शन दाखवत असते? व्हेरी गुड, त्याला म्हणतो आपण यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. सो हिअर इज वाय विच इज यूज ॲज यंग्स. आणि हा खूप महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल इंजिनियर बनणार, ज्यावेळेस तुम्ही एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी घेणार, ज्यावेळेस तुम्ही एखादा ब्रिज कन्स्ट्रक्शनसाठी घेणार, तर त्या सर्व कंडिशनमध्ये जी मटेरियलची कंप्रेसिबिलिटी असते, एक्सटेन्शन असतं, ते कुठल्या फील्डनी मोजलं जातं, कुठल्या फील्डनी काउंट केलं जातं, तर त्याला म्हणलं जातं यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. सो म्हणजे हे पॅरामीटर आपल्याला यूज करायचं आहे. ओके, सो नेक्स्ट इज यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ठीक आहे, अजून काय असेल तर टेम्परेचर चेंज होते. सो अल्फा इज कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ठीक आहे, हे काय त्याचे पॅरामीटर्स आहे, लेंथ आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, यंग्स मॉड्युलस आहे आणि कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन सुद्धा आहे. मग आता काय होत असेल, समजा याचा एक एंड हा फिक्स नाही आहे. फॉर एक्झाम्पल एक एंड या रॉडचा फिक्स नाही आहे, म्हणजे एकाच एंडला तो ओपन आहे, या एंडला ओपन आहे. टेम्परेचर वाढतं आहे. सो इथं म्हणतो मी टेम्परेचर इज increase by an amount of delta T एवढ्या अमाऊंटने टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. डेल्टा टी इज नॉट द टाइम, इट इज द टेम्परेचर, इन्क्रीज ॲन अमाऊंट. ठीक आहे, एवढ्या अमाऊंटमध्ये टेम्परेचर जर इन्क्रीज झाला असेल तर आता काय होऊन जातं ते समजून घेऊ. तर याची जी लेंथ असेल ओरिजिनल लेंथपेक्षा आता ही लेंथ याची एक्सटेंड झाली असणार आहे. बघा ही सिच्युएशन केव्हा आहे, ज्यावेळेस त्याचा सेकंड एंड हा फिक्स नाही आहे त्यावेळेस. सो नेक्स्ट इट्स लेंथ ही ऑब्वियसली ओरिजिनल लेंथ असणार आहे आणि एवढी लेंथ याच्यावर ही वाढलेली आहे. सो याला म्हणतो मी डेल्टा यल. देन डेल्टा यल बी दी increasing length of the rod. किती अमाऊंटनी, आता मला याचा अमाऊंट फाईंड करायचं आहे. डेल्टा येईल एवढी लेंथ वाढली पण अमाऊंट किती असेल, मग अमाऊंट किती असणार आहे. सो डेल्टा यल इज इक्वल टू, बघा रे आता अमाऊंट कसं फाईंड करणार. हा पहिल्यांदा लेंथ किती होती, यल एवढी. यल ही काय होती, त्याची ओरिजिनल लेंथ होती, बरोबर आहे. बरं, आता ही ओरिजिनल लेंथ किती एक्सटेंड झाली, कशामुळे एक्सटेंड झाली, ऑब्वियसली टेम्परेचर वाढल्यामुळे. टेम्परेचरचा कोइफिशियंट काय होता, अल्फा होता. हा कोइफिशियंट काय सांगतो, किती रेटना टेम्परेचर वाढत चाललं. आणि कोण वाढतंय, किती अमाऊंटने वाढतंय, टेम्परेचर वाढतंय.
याला म्हणतो मी इक्वेशन 1. सो आपल्याला काय भेटलं, इंक्रीजिंग लेंथ भेटली इन अमाऊंट. डेल्टा एल इज इक्वल टू एल मल्टीप्लाय बाय अल्फा मल्टीप्लाय बाय डेल्टा टी. किंवा जर डेल्टा टी तुमचं कन्फ्युजन करत असेल, इथे डेल्टा टी जर कन्फ्युजन करत असेल तर मी याला सिंपल टी म्हणतो. टी इज द टेम्परेचर इन्क्रीज बाय द अमाऊंट. क्लिअर झालं. मग किती लेंथने, बघा त्याची लेंथ किती अमाऊंटने इन्क्रीज झाली, एल मल्टीप्लाय बाय अल्फा मल्टीप्लाय बाय टी, एवढ्या अमाऊंटनी त्याची लेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. मग ऑब्वियसली टेम्परेचर जर वाढत गेलं, टेम्परेचर जर इन्क्रीज करत गेलो तर ओरिजिनल लेंथपेक्षा याची लेंथ काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. टेम्परेचर किती अमाऊंटनी वाढवणार आहे, अल्फाच्या अमाऊंटनी तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करत राहणार. हां, जर तुम्हाला वाटलं टेम्परेचर डिक्रीज करायचं, टेम्परेचर डिक्रीज करत चला. किती अमाऊंटने टेम्परेचर डिक्रीज करणार, अल्फाच्या अमाऊंटने टेम्परेचर डिक्रीज करणार. मग ओरिजिनल लेंथपेक्षा याची लेंथ काय होणार, ऑब्वियसली डिक्रीज होत जाणार आहे. कम्प्लिटली डिफॉर्मेशन होत नाही, कम्प्लिटली डिफॉर्मेशन होत नाही. का होत नाही, कारण की एक काहीतरी क्वांटिटी प्रेझेंट आहे, ती त्याला अपोज करते. ती जी क्वांटिटी आहे त्यालाच म्हणायचं असतं थर्मल स्ट्रेस. क्लिअर झालं. हे झालं केव्हा, ज्यावेळेस याचा जो सेकंड एंड असेल तो ओपन असेल त्यावेळेस. पण काय होणार जर मी याचे दोन्ही एंड क्लोज केले तर, बघा आता मी याचे दोन्ही एंड क्लोज केले, ठीक आहे. मग आता दोन्ही एंड जर क्लोज केले तर टेम्परेचर इन्क्रीज करायला सुरुवात केलं, आणि टेम्परेचर इन्क्रीज करायला सुरुवात केल्यानंतर ही जी बॉडी असेल, हे जे काही रॉड असेल, हे जे काही मटेरियल असेल ते आता काहीतरी बिहेवियर दाखवणारच आहे. एक तर एक्सपांड होईल किंवा कंप्रेशन होईल. ऑब्वियसली तुम्ही त्याला काय केलं आहे, एका सपोर्टला फिक्स केलं आहे, त्यामुळे याचं कंप्रेशन व्हायला सुरुवात होणार आहे. मग याचं कंप्रेशन कुठं होणार आहे, या ठिकाणी याच्यावर कंप्रेशन व्हायला सुरुवात होणार. मग आता तेच आपल्याला फाईन करायचं. काय चेंजेस होत आहे, बघा काय चेंजेस होत आहे, लेंथमध्ये चेंजेस होता. लेंथमध्ये ओरिजिनल लेंथपेक्षा जर त्याची ॲक्च्युअल लेंथ चेंज व्हायला जर लागली तर याला आपण स्ट्रेन म्हणत असतो. आणि ह्या स्ट्रेनला टेम्परेचर वाढल्यामुळे इफेक्ट होतो आहे, म्हणून याला म्हणायचं असतं थर्मल स्ट्रेन. आत्ता हे काय फाईन केलं तुम्ही, चेंज इन लेंथ. ही चेंज इन लेंथ मी परत इथं नोट डाऊन करून ठेवतो. ही चेंज इन लेंथ आलेली आहे डेल्टा एल इज इक्वल टू एल मल्टीप्लाय बाय अल्फा मल्टीप्लाय बाय टी. दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन 1. आता सेकंड सिच्युएशन जी आहे त्या सेकंड सिच्युएशनमध्ये आपण काय केलं, इफ both ends of the rod is fixed, then compression at the ends of the rod then थर्मल स्ट्रेन. व्यवस्थित लक्ष द्या, मी काय फाईन करतोय, स्ट्रेन फाईन करतोय. स्ट्रेन चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. कशामुळे लेंथमध्ये चेंजेस येणार आहे, टेम्परेचरमुळे. त्यामुळे मी इथं काय म्हणलो, थर्मल स्ट्रेन. मग हा थर्मल स्ट्रेन कशाने दाखवला जातो, त्याला म्हणतो मी ॲप्सिलॉन. थर्मल स्ट्रेन कशाने दाखवला मी, ॲप्सिलॉनने. बरोबर. मग हा ॲप्सिलॉन म्हणजे थर्मल स्ट्रेन कसा असणार आहे, व्हेरी गुड, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय काय आहे, ओरिजिनल लेंथ. मग आता चेंज इन लेंथ इक्वेशन 1 तर मला माहिती आहे किती ते, व्हेरी गुड, एल अल्फा मल्टीप्लाय बाय टी डिवायडेड बाय एल. लेंथ अँड लेंथ गेट कॅन्सल, सो वी गेट द थर्मल स्ट्रेन. थर्मल स्ट्रेन किती आला चला सांगा, भेटला. चला थर्मल स्ट्रेन किती आला, अल्फा मल्टीप्लाय बाय टी. हा आलेला आहे थर्मल स्ट्रेन, याला म्हणतो मी इक्वेशन 2. मग आता ज्या पद्धतीने आपण थर्मल, दिसतंय सर्वांना, चला सर्वांना दिसतंय थर्मल स्ट्रेन ज्या पद्धतीने आपण फाईन केला, सिमिलर वेने, सिमिलर मॅनरने आता आपल्याला फाईन करायचं आहे थर्मल स्ट्रेस. मग काय असेल थर्मल स्ट्रेस, सो नेक्स्ट इज थर्मल स्ट्रेस. चला सांगा काय चेंज होतंय, लेंथ चेंज होते. मग लेंथ जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काय वापरतो आपण, यंग्स मॉड्युलस वापरतो. यंग्स मॉड्युलस काय सांगतो, कोण सांगेल, व्हेरी गुड, यंग्स मॉड्युलस काय सांगतो, व्हेरी गुड, थर्मल स्ट्रेस
थर्मल स्ट्रेस ऑब्वियसली तो असतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. या ठिकाणी टेम्परेचर चेंज होतं, टेम्परेचरच्या इफेक्टमुळे स्ट्रेस आणि स्ट्रेन चेंज होतो, त्यामुळे इथं म्हणणार थर्मल स्ट्रेस डिवायडेड बाय थर्मल स्ट्रेन. सो इथं असेल थर्मल स्ट्रेस डिवायडेड बाय थर्मल स्ट्रेन. मग आता हेच इक्वेशन या ठिकाणी यूज करणार. मला थर्मल स्ट्रेस फाइंड करायचा म्हणजे येऊन जातो यंग्स मॉड्युलस मल्टिप्लाय बाय काय असणार आहे थर्मल स्ट्रेन. बरोबर. यंग्स मॉड्युलस किती आहे y एवढा. थर्मल स्ट्रेन किती आला अल्फा मल्टिप्लाय बाय टी आणि ह्या थर्मल स्ट्रेसला काय म्हणायचं असतं सिग्मा. सो वी गेट थर्मल स्ट्रेस. हे दोन्ही इक्वेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त ज्यावेळेस टेम्परेचर चेंज होणार त्यावेळेस हे दोन्ही इक्वेशन तुम्हाला वापरत चालायचे. सिग्मा इथं असणार आहे ॲप्सिलॉन इज इक्वल टू अल्फा मल्टिप्लाय बाय टी. सिग्मा इज इक्वल टू असणार आहे वाय मल्टिप्लाय बाय अल्फा मल्टिप्लाय बाय टी. दिस इज इक्वेशन इक्वेशन थर्ड. काय काय भेटलं बोला. चेंज इन लेंथ भेटली यल मल्टिप्लाय बाय अल्फा मल्टिप्लाय बाय टी. थर्मल स्ट्रेन भेटला ॲप्सिलॉन इज इक्वल टू अल्फा मल्टिप्लाय बाय टी, याला म्हणायचं ॲप्सिलॉन. ओके. आणि थर्मल स्ट्रेस असेल सिग्मा इज इक्वल टू वाय मल्टिप्लाय बाय अल्फा मल्टिप्लाय बाय टी. टी म्हणजे काय असणार आहे टेम्परेचर, अल्फा म्हणजे काय असणार आहे कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, वाय म्हणजे काय असणार आहे यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. क्लिअर झालं. ओके. आता ह्या दोन गोष्टी तर मला भेटल्या, पण ॲक्च्युअल मला फाईंड करायचं आहे या ठिकाणी ॲक्च्युअल फोर्स किती अप्लाय झाला असेल. हे एक्सपांड कंप्रेस होतोय ना, म्हणजे किती फोर्स अप्लाय झाला. म्हणजे हे जे रॉड्स आहे हा रॉड्स या दोन्ही स्टेजवरती किती फोर्स अप्लाय करतो. मग तो फोर्स मला फाईंड करायचा. ऑब्वियसली फोर्स कसा फाईंड केला जातो चला 2 मिनिटात तुम्ही सांगणार फोर्स किती असतो. बघा रे थर्मल स्ट्रेसचा मी फॉर्म्युला लिहितोस. थर्मल स्ट्रेस सिंपल, तुम्ही थर्मल शब्द वगैरे सोडून द्या, फक्त स्ट्रेसचा फॉर्म्युला सांगा फोर्सच्या टर्ममध्ये. स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेस इज इक्वल टू किती असतो, इथं मी थर्मल म्हणलो आहे त्यामुळे इथं किती घेणार सिग्मा घेणार. स्ट्रेसचा ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे फोर्स पर युनिट एरिया. बरोबर. कन्फर्म. मला फोर्स फाईंड करायचा ना, म्हणजे फोर्स इज इक्वल टू किती असणार आहे थर्मल स्ट्रेस मल्टिप्लाय बाय एरिया. बरोबर. मग आता काय असेल सांगायचं थर्मल स्ट्रेस बाय द इक्वेशन 3. सो एफ इज इक्वल टू बोला वाय मल्टिप्लाय बाय सिग्मा मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय ए. एवढा फोर्स. दिस इज द फोर्स acting on a metal when temperature is change. एकदम साधा आणि सोपं आहे. बघा किती फोर्स अप्लाय झाला वाय मल्टिप्लाय बाय सिग्मा मल्टिप्लाय बाय टी मल्टिप्लाय बाय ए. एवढा फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होतो. स्ट्रेस किती असेल थर्मल स्ट्रेस वाय मल्टिप्लाय बाय सिग्मा मल्टिप्लाय बाय टी. थर्मल स्ट्रेन किती असणार आहे सिग्मा मल्टिप्लाय बाय टी. परत एकदा ओव्हरलुक करून देतो. काय झालं आहे टेम्परेचर जर वाढलं जोपर्यंत एक एंड फिक्स नाही, टेम्परेचर वाढलं तर मटेरियल काय होणार आहे एक्सपांड होणार आहे. टेम्परेचर कमी जर झालं तर मटेरियल काय होणार आहे कंप्रेस होणार आहे. जर एंड फिक्स नसेल तर टेम्परेचर आपण इन्क्रीज करायला सुरुवात केलं तर मटेरियल हे एक्सपांड होणार, त्याची लेंथ चेंज होणार. किती अमाऊंटमध्ये लेंथ चेंज झाली डेल्टा यल इज इक्वल टू यल मल्टिप्लाय बाय अल्फा मल्टिप्लाय बाय टी. एवढ्या अमाऊंटमध्ये त्याच्यावरली लेंथ चेंज होणार. पुढे काय झालं तर एक एंड याचा फिक्स केला, टेम्परेचर वाढवतोय म्हणजे हा काय होणार कंप्रेस व्हायला सुरुवात होणार. आणि कंप्रेस व्हायला सुरुवात झाला तर 2 पॅरामीटर आपल्याला फाईंड करायचे, म्हणजे याचं एक्सटेन्शन झालं यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीमध्ये. मग यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असेल ऑब्वियसली ती काय असते लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. या ठिकाणी आपण टेम्परेचर वाढवतोय सो सगळं सरळ साधा शब्द टाकायचा लॉन्जिट्युडनल शब्द काढून टाका. त्या ठिकाणी सिंपल काय वापरा थर्मल स्ट्रेस डिवायडेड बाय थर्मल स्ट्रेन. मग थर्मल स्ट्रेसच्या अगोदर मी थर्मल स्ट्रेन फाईंड करून घेतो. थर्मल स्ट्रेन काय असतो चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. व्हॅल्यू टाकून दिली ओरिजिनल लेंथ आणि डिनोमिनेटरला असलेली ओरिजिनल लेंथ कॅन्सल होऊन जाता. काय होऊन जातं फक्त अल्फा मल्टिप्लाय बाय टी. मग आता हे फाईंड केलं आपण थर्मल स्ट्रेन. सिमिलर वेने आपण फाईंड करणार आहोत थर्मल स्ट्रेस. तो काय असेल यंग्स मॉड्युलस मल्टिप्लाय बाय थर्मल स्ट्रेन. व्हॅल्यू टाकून द्या तुम्हाला थर्मल स्ट्रेस भेटतो
वाय मल्टिप्लाय बाय अल्फा मल्टिप्लाय बाय टी. मग आता हे दोन्ही पॅरामीटर फाईंड केल्यावर मला समजेल की ॲक्च्युअल त्याच्या दोन्ही एंड्सवरती किती फोर्स अप्लाय करतो आणि ही डायरेक्शन दाखवली फोर्सची, ही टू क्लोज टू दी एंडकडून जो एंड असतील ते एंड त्याला अपोजिट डायरेक्शनला काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार. मग फोर्स इज इक्वल टू किती असणार आहे, थर्मल स्ट्रेस मल्टिप्लाय बाय एरिया. थर्मल स्ट्रेस किती आला, वाय अल्फा मल्टिप्लाय बाय टी. बरोबर आहे, थर्मल स्ट्रेस वाय अल्फा मल्टिप्लाय बाय टी आणि एरिया तर होता ए. एवढा फोर्स त्या ठिकाणी काय होतो, अप्लाय होतो. म्हणजेच जी इलॅस्टिसिटी होती त्या इलॅस्टिसिटीवरती कोण कोण इफेक्ट करतं हे तर समजलं मला. काय समजलं, मी थर्मल स्ट्रेस आणि थर्मल स्ट्रेन फाईन करून घेतला. टेम्परेचरमुळं याच्यावाली जी लेंथ असते ती लेंथ चेंज होते. मग टेम्परेचरमुळेच याच्यावाली इलॅस्टिसिटीसुद्धा चेंज होऊ शकते का, की अजून दुसरे काही पॅरामीटर आहे जे त्याच्या इलॅस्टिसिटीवरती इफेक्ट करत असतं. चला मग घेऊया इफेक्ट ऑन इलॅस्टिसिटी. साधा आणि सोपा पॉईंट आहे आणि पॉईंट तेवढाही महत्त्वाचा सुद्धा आहे. बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलॅस्टिसिटी. असे कुठले फॅक्टर्स आहेत जे इलॅस्टिसिटीला इफेक्ट करत असतात. सो नेक्स्ट पॉईंट, CETसाठी याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जाईल ना, फॅक्टर्स अफेक्टिंग ओके अफेक्टिंग ऑन इलॅस्टिसिटी. मग असे कुठले फॅक्टर्स असतील, ते फॅक्टर्स आपल्याला कोणते कोणते असतील ते घेऊया. पहिला आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर बघा रे, इलॅस्टिसिटी ॲक्च्युअली ही इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी काय सांगते, मटेरियल केवढ्या लवकरात लवकर ओरिजिनल पोझिशनला येऊ शकतं. आणि हे कशावरून ठरतं, जेवढं त्याचं इंटरमॉलिक्युलर सेपरेशन, मॉलिक्युलमधलं जे डिस्टन्स असेल जेवढं कमी असेल, जेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असेल तेवढं मटेरियल फास्टली रिकवर होऊ शकतं. मग टेम्परेचर जर वाढलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होऊन जाणार. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी झालं तर मटेरियलमध्ये फोर्स पाहिजे तेवढं राहणार नाही. मटेरियल जेवढं जास्त डिस्टन्सवरती ॲप्लिकेबल होणार, जास्त डिस्टन्सवरती जाणार, सेपरेशन जास्त होणार आणि यामुळे मटेरियलची इलॅस्टिसिटी ही कमी होऊ शकते. मग पहिला इफेक्ट आला कुठला, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके, सेकंड इफेक्ट आहे इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. मग आता इम्प्युरिटी काय असेल बघा रे, काय करायचं, काही असे मटेरियल असतात ज्या मटेरियलमध्ये इलॅस्टिसिटीवरती इफेक्ट कसा होऊ शकतो, तर इंटरमॉलिक्युलर सेपरेशन चेंजेस झाल्यामुळे. मग इंटरमॉलिक्युलर सेपरेशन फक्त टेम्परेचरमुळे चेंज होणार आहे का, नाही. दुसरं कशामुळे होऊ शकतं, जर आपण त्यामध्ये त्या मटेरियलमध्ये काही इम्प्युरिटी ॲड केली तर, आणि ती इम्प्युरिटी जर ॲड केली तर सेपरेशन ही वाढतं आणि सेपरेशन जर वाढलं तर त्यामध्ये इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी कमी होऊन जाते. हेच असतं इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी. ओके, आणि थर्ड आहे इंटर ॲटोमिक फोर्स कॉन्स्टंट. प्रत्येक मटेरियलमधील जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स काय कॉन्स्टंटच राहत नाही. तो मटेरियलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा ॲटोमिक फोर्स हा जर चेंज होत गेला तर मटेरियलच्या इलॅस्टिसिटीवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. मग हे जे काही पॅरामीटर्स आहेत, जे फॅक्टर्स आहेत, टेम्परेचर आहे, इम्प्युरिटी आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॲटोमिक फोर्स आहे, जे इलॅस्टिसिटीवरती इफेक्ट करत असतात. ओके, चला मग आता इलॅस्टिसिटीमधील अगदी शेवटचा पॉईंट आपण घेणार आहोत, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. आता काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन घेऊया. सो प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ इलॅस्टिसिटी. आणि हे ॲक्च्युअल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये घेणार, ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग शिकणार त्यावेळेस तुम्हाला यामध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात. ऑब्वियसली याचं एक प्रॅक्टिकलही आहे जे आपण 12वीच्या स्टँडर्डमध्ये बघणार आहोत. सो प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ इलॅस्टिसिटी एकदम इझी आहे. बघा रे, आता काय आहे माहिती का, की बऱ्याच ठिकाणी जे माउंटन्स असतात त्या ठिकाणी
जे मोठमोठे व्हेकल्स असतात त्या खूप खोल दरीमध्ये कोसळत असतात, हे तुम्हाला माहिती आहे ॲक्सिडेंटली. मग त्या ज्या व्हेकल्स असतात ते व्हेकल जर आपल्याला वरती काढायचे असतील तर आपण काय बोलवतो? क्रेन्स बोलवतो, बरोबर ना? कन्फर्म? ओके. आणि ते क्रेन्स जर बघितले तर क्रेन्स ही जनरली त्यामध्ये रोप असतो, तो रोप पुल केला जातो कशाने? मोटर्सने. आणि तो जो रोप असतो तो वाउंड असतो कशावरती? पुलीजवरती. हे तर सर्वांना माहिती. मग काय होतं असतं, समजा फॉर एक्झाम्पल मी घेतो, ज्यावेळेस आता प्रायमरी सिच्युएशन काय, प्रायमरी आपली रिक्वायरमेंट काय, समजा एखादी व्हेकल खाली पडलेली असेल, ती व्हेकल जर वरती उचलायची असेल तर ही व्हेकल वरती उचलत असताना जो रोप आपण क्रेनचा जो काही रोप असेल तो रोप तुटला नाही पाहिजे, ही त्याची प्रायमरी कंडिशन, बरोबर आहे? कन्फर्म आहे? ओके. मग ह्या प्रायमरी जर जर तुम्ही रोप बघितला तर रोप कसा असतो? तो डायरेक्ट एक सरसकट एकाच मटेरियलपासून बनलेला असतो, पण ते मटेरियल जे असतं ते मटेरियलचे छोटे छोटे पार्ट असे एकत्र मिळून तो एक रोप बनलेला असतो. आणि तू त्याची थिकनेस डिफाईन करते की ती थिकनेस किती जास्त असेल, कारण की ज्यावेळेस त्याच्यामध्ये काही लोड एक्सटेंड केला जातो त्यावेळेस तो इलॅस्टिसिटीमध्ये जातो, म्हणजे त्याचं इलॅस्टिक लिमिट किंवा तो स्ट्रेस प्रोव्हाइड करतो, टेन्शन त्याच्यामध्ये येतं. आणि ते टेन्शन इतकं नसलं पाहिजे किंवा ते टेन्शन त्याच्या बियॉन्ड इलॅस्टिक लिमिटपेक्षा जास्त नसलं पाहिजे की जेणेकरून तो तुटला नाही पाहिजे. ही प्रायमरी सिच्युएशन. मग आता यासाठी काय करतो बघा, मी स्टील घेतला, स्टीलचा रोप बनवतोय. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ द स्टील आहे 30 × 10⁻⁷ kg. यंग्स मॉड्युलस म्हणजे स्ट्रेस डिवायडेड बाय काय असतो? स्ट्रेन, म्हणजे तो येऊन जातो Nm/m². 30 × 10⁻⁷ एवढाच आहे का? 2 मिनटं मी चेक करतो. ओके, बरोबर आहे. ठीक आहे, हा रोप आहे. दिस इज द यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील. यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील. आणि तुम्हाला माहिती यंग्स मॉड्युलस म्हणजे काय? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, म्हणजे त्या मटेरियलची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मी काय शब्द वापरतोय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, म्हणजे मॅक्झिमम इलॅस्टिक लिमिट किती आहे? 30 × 10⁻⁷ Nm/m² एवढा आहे. मग आता काय आहे, एक व्हेकल आहे, फॉर एक्झाम्पल ही एक व्हेकल असेल, ट्रक असेल, ट्रक. आणि ह्या ट्रकमध्ये काहीतरी मटेरियल चाललं आहे. त्या मटेरियलचं जे वेट आहे ते आहे 10 टन एवढं, 10 टन एवढं मटेरियल काय त्यामध्ये फिल केलं आहे. आता 10 टन म्हणजे 10 टन म्हणजे किती असणार आहे? 10 मेट्रिक टन म्हणजे किती असतो? 10 × 10⁻³ kg, म्हणजे ऑब्वियसली किती असणार आहे? 10⁴ kg एवढं वेट असेल कुठं? त्या व्हेकलमध्ये. आणि झालं काय, ती व्हेकल दरीमध्ये कोसळली, या अशा खोल दरीमध्ये ती व्हेकल अशी कोसळली, 10⁴ kg एवढी वेट, बरोबर आहे? ओके. आता ही ॲक्सिडेंट झाला आणि दरीमध्ये गेली, कोणाला काही झालेलं नाही, सगळे सुखरूप आहे. ड्रायव्हरनी वेळेवर उडी मारून घेतली, ड्रायव्हर एकटाच होता, बरोबर? तुम्ही त्याची काळजी करू नका. ड्रायव्हरची जर अजून कोणाला काळजी असेल तर त्याचा नंबर माझ्याकडून घेऊन जा. चला, ठीक आहे, ठीक आहे, जास्त काय काळजी करू नका. ओके. आता ही जी व्हेकल होती, ही व्हेकल दरीमध्ये कोसळली आहे. मग तुम्ही काय केलं? इमर्जन्सीमध्ये तुम्ही इकडून येत होता, तुम्ही लगेच ॲक्सिडेंट सेंटरला कॉल केला, तिथून क्रेन बोलवलं आणि हे क्रेन आलं. आणि आता काय होतं, ह्या क्रेनला अशी पुली असेल आणि हा रोप असेल, हा रोप याला लिफ्ट करणार आहे, ठीक आहे? ओके. मग आता जो रोप असेल तो लिफ्ट करताना प्रायमरी सिच्युएशन, ज्यावेळेस हा रोप या व्हेकलला वरती उचलणार आहे, एकतर ज्यावेळेस वरती उचलत असताना तो त्याची जी काही वेट असेल ते त्याच्यावाल्या बियॉन्ड इलॅस्टिक लिमिटपेक्षा जास्त नसावं. म्हणजेच स्टीलची इलॅस्टिसिटी किती आहे? 30 × 10⁻⁷. मग आता त्याची थिकनेस किती ठेवायची? तो आपला मोठा प्रश्न असेल. म्हणजे ऑब्वियसली जो रोप डिझाईन केला असणार तो त्याच पद्धतीनं असणार. पुढची सिच्युएशन 10⁴ kg किंवा त्यापेक्षा अप टू 10⁵ kg एवढंच वजन त्यांनी लिफ्ट केलं पाहिजे. इथपर्यंत वजन त्यांनी लिफ्ट केलं पाहिजे, इथपर्यंतचं वेट त्यांनी लिफ्ट केलं पाहिजे. 4 to 5
याच्यापेक्षा जर जास्त असेल तर हा रोप काय होऊन जाणार, ब्रेक होऊन जाणार. म्हणजेच या रोपचं लिमिट कुठपर्यंत पाहिजे, 10⁴ to 10⁵ अप टू 10⁻10 kg पर्यंत. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो लिफ्ट करू शकणार नाही. म्हणजेच याच्यामध्ये स्ट्रेस किती आला पाहिजे, अल्टिमेट स्ट्रेस त्याला म्हणतो. अल्टिमेट स्ट्रेस किती असेल, किती असणार आहे अल्टिमेट स्ट्रेस? व्हेरी गुड, फोर्स पर युनिट एरिया. बरोबर आहे, फोर्स पर युनिट एरिया. बरोबर, एरिया किती असणार आहे, πr². एवढा एरिया असेल. फोर्स किती असणार आहे, वेट किती होतं, 10⁴ kg. एवढं वेट होतं. बरोबर आहे, ओके. त्यानंतर यंग्स मॉड्युलस किती आहे याच्यावाला, 30 × 10⁷. यंग्स मॉड्युलस काय असतो, स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन. अल्टिमेट स्ट्रेस डिवाइडेड बाय काय असणार आहे, ओके. म्हणजेच तो येऊन जातो 10⁴ kg डिवाइडेड बाय असणार आहे πr². एरिया असेल. आणि यंग्स मॉड्युलस किती आला, 30 × 10⁷. यावरून तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला πr² भेटेल 0.33 × 10⁻3. कशामध्ये येऊन जातो तो, तर हा असणार आहे तुमच्याला एरिया. म्हणजेच तो असणार आहे मीटर²मध्ये. एवढा त्याचा काय असेल, एरिया असेल. जर तुम्ही ही रेडियस कॅल्क्युलेट केली तर ही रेडियस आली पाहिजे साधारण 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त. ही नियरली घेतो मी. तर मला सांगायचं काय, हे पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही सोडून द्या. मला सांगायचं काय, ज्यावेळेस तुम्ही याची थिकनेस डिझाईन करणार आहात, ज्यावेळेस तुम्ही हा रोप बनवणार आहात, त्यावेळेस तुम्ही एक स्टीलची वायर घेत असताना तुम्हाला अशी काळजी घ्यायची आहे की त्याची जी रेडियस आहे ती 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त आली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याची रेडियस ही 1 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, असे रोप तुम्ही ज्यावेळेस एकत्र जॉईन करणार त्यावेळेस त्या मटेरियलची जी इलॅस्टिसिटी असेल ती असणार आहे 30 × 10⁷ Nm/m². आणि तो इझिली, एकदम इझिली ह्या जे काही वेट असेल 10⁴ to 10⁵ kgचं जे काही वेट असेल तो इझिली लिफ्ट करू शकतो. आणि यासाठी जी प्रोसेस वापरली जाते ती प्रोसेस असते यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन जे प्रॅक्टिकली आपण यूज करू शकतो. आता दुसरं ॲप्लिकेशन काय असेल बघा. दुसरं ॲप्लिकेशन बऱ्याच वेळेस आपण ब्रिज बघत असतो. ब्रिजेस, खूप सारे ब्रिज आपण बघतो. हावडा ब्रिज असेल कोलकात्याचं, बरोबर ना. त्यानंतर एवढ्या लांब कशाला जाता, आपल्या नदीवरचे जेवढे काही ब्रिज असतात तेवढे सगळे आपण बघत असतो. मग या सर्व ठिकाणी एक ब्रिज जर असेल तर ह्या ब्रिजवरती आता 2 प्रकारचे ब्रिज असतात. एक असतो सस्पेन्शन ब्रिज, भरपूर टाईप्स असतात पण सस्पेन्शन ब्रिज महत्त्वाचे. आणि दुसरा असतो आर्च ब्रिज, सस्पेन्शन टाईप ब्रिज, ओके. आणि दुसरा असतो आर्च टाईप ब्रिज. आता याच्यामध्ये काय फरक आहे बघा. सस्पेन्शन टाईप ब्रिजमध्ये काय केलं जातं, सस्पेन्शन टाईप ब्रिजमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, सस्पेन्शन टाईप ब्रिजमध्ये असा जर ब्रिज असेल तर त्या ठिकाणी त्या ब्रिजला सपोर्ट दिला जातो रोपचा. हे जे रोप्स असतात ना, या रोपचा काय असतो, सपोर्ट असतो. मग ह्या रोपच्या सपोर्टमुळे त्याला एक स्ट्रेस प्रोव्हाइड होतो, जो स्ट्रेस त्याला होल्ड करून ठेवतो विदिन इलॅस्टिक लिमिटमध्ये. त्याच्या विदिन म्हणजे कितीही लोड जरी गेला तर हा जो स्ट्रेस आहे, हा जो आपण या ठिकाणी स्ट्रेस प्रोव्हाइड केला आहे विथ द हेल्प ऑफ रोप, हा जो स्ट्रेस इथं प्रोव्हाइड झाला आहे तो त्याला जनरली याला काय म्हणतो आपण, बियॉन्ड इलॅस्टिक लिमिट जाऊन देत नाही. म्हणजे विदिन इलॅस्टिक लिमिटमध्येच त्याला जनरली हा होल्ड करून ठेवत असतो. हे झालं सस्पेन्शन टाईप ब्रिजमध्ये. म्हणजे सस्पेन्शन टाईप ब्रिजमध्ये काय वापरलं जातं, रोप्स वापरले जातात. आता दुसरा आहे, हे तो सोपं होता. दुसरा आहे आर्च टाईप ब्रिज. आर्च टाईप ब्रिज. आता हे जर बघितलं ना तुम्ही आर्च टाईप ब्रिज, तर हे ब्रिजेस असे असतात, बरोबर. आणि या ठिकाणी असे बीम्स अटॅच केलेले असतात. जर तुम्ही बघितलं असेल तर बघा,
या असे बीम्स असतात, नंबर ऑफ बीम्स असतात. तुम्ही म्हणाल सर इथं आय शेप का दाखवत आहे, तर ते दाखवण्याचं कारण आहे आणि ॲक्च्युअल त्याच्यावरती आपलं प्रॅक्टिकलसुद्धा आहे. इथं हा ग्राउंड असेल, इथं ग्राउंड असेल, ओके, आणि यावरून एखादी व्हेकल अशी जात असेल. आणि हे व्हेकलमध्ये इथं कुठंतरी तुम्ही बसलेले असणार आहे. ठीक आहे, ओके. मग ज्यावेळेस तुम्ही कधी विचार केला आहे का की हे ब्रिज जे असतात ते ब्रिज कशावरती फिक्स केलेले असतात, बीमवरती फिक्स केलेले असतात. आणि ह्या जे बीम्स असतात या बीमचे काही शेप्स असतात. काही शेप्स हे सर्क्युलर पोल्समध्ये असतात, हॉलो सर्क्युलर पोल्स ज्याला म्हणतो आपण. आणि काही बीम्स जे असतात ते आय शेप बीम्स असतात. मग कधी असं कोणाला प्रश्न नाही पडला का रे सर आयच का नाही, आय शेपच का घेतला, यल शेप का नाही घेतला, टी शेप का नाही घेतला, असं कोणाला वाटलं असेल ना सर मग टी शेप का नाही घेतला, असा टी शेप. कोणाला वाटलं सर यल शेप का नाही घेतला, कोणाला वाटलं असेल सर मग झेड शेप का नाही घेतला, अजून कोणाला वाटलं असेल सर एक्स शेप का नाही घेतला, ए शेप का नाही घेतला, आय शेपच का घेतला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल इंजिनियर बनणार त्यावेळेस हा तुम्हाला क्वेश्चन पडला पाहिजे. तुम्ही रेल्वे ट्रॅक्स बघता असता, हे झाला आपला पुढचा घेतो रेल्वे ट्रॅक्स. रेल्वे ट्रॅक्स ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस त्यांच्यावरती ठेवलेले जे रॉड्स असतात, रॉड्स, ते जर रॉड्स तुम्ही कट केले किंवा एखादा बीम जर तुम्ही उचलला, एखादा रॉड जर तुम्ही उचलला, रॉड्स नसतात असे बीम्स असतात, आणि एखादी पट्टी जर तुम्ही उचलली तर ती पट्टी तुम्हाला अशी दिसेल बघा. कधी रेल्वे ट्रॅकवरती जा आणि तो रेल्वे ट्रॅक लिफ्ट करा कोणी मारायच्या आत, किंवा साधा बघा डोळ्याने तर तुम्हाला तो ट्रॅक असा दिसेल, असा पाठीमागं गेलेला दिसेल. याचा फ्रंट व्ह्यू आहे आणि तो दिसताना सुद्धा तुम्हाला आय शेपच दिसेल. मग क्वेश्चन असा राहतो की आय शेप का प्रेफर केला. चला मग आता समजून घेऊया. बघा जर मी एक ऑर्डिनरी बीम जर घेतला, दिस इज द ऑर्डिनरी बीम. ठीक आहे, तुम्ही एक बीम बनवला, हा ऑर्डिनरी बीम आहे. ऑब्वियसली याला लेंथ असणार आहे, याला ब्रेथ असणार आहे, याला डेप्थ ही असणार आहे, बरोबर. हा बीम तुम्ही घेतला, त्यानंतर ही जी असेल ही याच्यावाली ब्रेथ येऊन जाणार, त्यानंतर ही जी असेल ही त्याच्यावाली डेप्थ येऊन जाणार, आणि ही त्याच्यावाली काय असणार आहे, लेंथ असणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही काय केलं, याला लोड अटॅच केला. लोड बीम घ्या आणि या ठिकाणी असा लोड अटॅच करा. ओके, लोड अटॅच केला, वेट W. मग लोड जर अटॅच केला तर लोड अटॅच केल्यानंतर काय होऊन जातं, हा बीम आहे, ठीक आहे, हा बीम आहे, असा बीम आहे, बरोबर आहे. आता हा कुठे आय शेप नाही, मी फक्त असाच बीम घेतला, किंवा हा सर्क्युलर शेप बीम घेतला आणि याला इथं सेंटरला असं मी पकडून ठेवलं आणि सेंटरला लोड अटॅच केला. लोड अटॅच केल्यानंतर काय होतं बघा, आता हा जनरली एक्सटेंड होणार तेवढा लोड त्याला अटॅच करावा लागेल. हा जर लोड एक्सटेंड केला तर हा काय होऊन जातो, तर हा या ठिकाणी एक प्रेशर अप्लाय होतं आणि या ठिकाणी सुद्धा एक प्रेशर अप्लाय होतं. म्हणजेच आता याचा शेप कसा असणार आहे, तर याचा शेप असा असेल. स्केल घ्या, स्केल एक, याचं प्रॅक्टिकलही आहे आपल्याकडं, बरोबर आहे. कन्फर्म लोड अटॅच केलं. मग या ठिकाणी जे असेल या ठिकाणी मॅक्झिमम टेन्शन असणार आहे. का टेन्शन आलं तर या ठिकाणी तो कंप्रेस झाला, या ठिकाणी कंप्रेस झाला आणि इथं काय झालं, टेन्शन अटॅच झालं. आणि ही जी प्रोसेस असते, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज बकलिंग. याला काय म्हणलं जातं, बकलिंग. म्हणजेच एखादा बीम जर घेतला तर तो काय होतो, सेंटरला, या ठिकाणी सेंटरला हा बकल झाला. बकल झाला म्हणजे याचा शेप चेंज झाला, त्याला म्हणलं जातं बकलिंग. मग जर एखादी बिल्डिंग तुम्ही डिझाईन करू राहिले, एखादा ब्रिज तुम्ही डिझाईन करू राहिले आणि तो ब्रिज, डिझाईन केलेला ब्रिज जर तुमच्यावाली बकलिंग ही प्रॉपर्टी देत असेल
तर तो ब्रिज जास्त वेळ टिकू शकेल का? किंवा यालाच म्हणलं जातं डिप्रेशन ऑफ दी बीम. आणि हे डिप्रेशन जे आता ऑब्वियसली आपण प्रॅक्टिकलमध्ये घेणार आहोत त्याचा मी फॉर्म्युला डायरेक्ट लिहून देतो. डिप्रेशन ऑफ द बीम असतं WL³ डिवायडेड बाय 4BD³ मल्टिप्लाय बाय यंग्स मॉड्युलस. हे यंग्स मॉड्युलसच्या फॉर्म्युल्याने आपण फाईंड केलेलं असतं. डेल्टाला म्हणलं जातं डिप्रेशन ऑफ बीम किंवा म्हणलं जातं सेग ऑफ बीम और डिप्रेशन ऑफ बीम. मग यामध्ये काय झालं, हे जे डिप्रेशन आहे हे डिप्रेशन कमी कधी होऊ शकतं? यंग्स मॉड्युलसच्या फॉर्म्युल्याने त्यांनी खूप भारी सांगितलं आहे. हे डिप्रेशन कधी कमी होणार? ऑब्वियसली डिप्रेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ब्रेथ. डिप्रेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डेप्थ ऑफ दॅट बीम. डिप्रेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग बघा रे, एखाद्या मटेरियलची जर ब्रेथ कमी असेल, एखाद्या मटेरियलची जर डेप्थ कमी असेल किंवा एखाद्या मटेरियलमध्ये जे वापरले गेलेलं स्टील आहे त्या स्टील जे काही मेटल असेल त्या मेटलची जर यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कमी जर असेल तर त्याचं डिप्रेशन हे मॅक्झिमम असणार आहे. त्याचं सेग ऑफ बीम हे काय असेल? मॅक्झिमम असेल. मग मॅक्झिमम असेल तर बकलिंग काय येऊन जाणार आहे? मॅक्झिमम येऊन जाणार आहे. मग मला काय करायचं? ही बकलिंग कमी करायची. मग बकलिंग कमी कशी करणार? पहिली गोष्ट तुम्हाला त्याची ब्रीथ वाढवावं लागेल, बरोबर ना? ही ब्रीथ काय होणार आहे? वाढवावी लागणार आहे. दुसरी गोष्ट त्याच्यावरली डेप्थ वाढवावं लागेल, ही डेप्थ इन्क्रीज करावी लागेल. आणि नंतर यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ही सुद्धा काय करावं लागणार आहे? वाढवावी लागणार आहे. म्हणजे स्टील तुम्हाला मॅक्झिमम यूज करावं लागेल. बीम तुम्ही डिझाईन करताय, स्टील काय करा? मॅक्झिमम यूज करा. मग याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का? मग खर्च किती वाढणार आहे? मॅक्झिमम स्टील यूज करायचं म्हणजे खर्च किती वाढेल? त्याची ब्रेथ वाढायची म्हणजे सिमेंट किती वाढेल? त्याची डेप्थ वाढायची म्हणजे सिमेंट किती वाढणार? मग या सर्वांवरती एक साधा आणि सोपा उपाय, बीमचा शेप चेंज करू. मग शेप कसा चेंज करायचा? तर हे जे काही कंप्रेशन बघा इथं प्रोसेस झाली काय, तर ज्यावेळेस लोड अटॅच केल्यानंतर हा लोड त्याच्या मिडल पार्टला सरळ खाली घेऊन येतोय. म्हणजे लोड जो काही अटॅच केला आहे त्याचं एक्सपान्शन होत नाही, तो डिस्ट्रीब्यूट होत नाही. मग जो काही लोड अटॅच करणार आहे तो काय झाला पाहिजे? डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. जे काही वेट त्याच्यावरती पडणार आहे ते काय झालं पाहिजे? डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. मग जर अल्फाबेटिकली आपण या ठिकाणी गेलो तर अल्फाबेटिकलमध्ये ज्याला टॉप आणि बेस आहे, बघा मी परत वापरतो, टॉप आणि बेस आहे असा एक अल्फाबेट्स येतं, ते म्हणजे आय. चला मग आता इथं काय होतं ते बघूया. हा अल्फाबेट्स, या अल्फाबेटिकली मी एक बीम काय केला? डिझाईन केला. मग बीम डिझाईन केल्यानंतर आता मी लोड अटॅच करायला सुरुवात करतो. मग यावरती मी लोड अटॅच केला, लोड मी याला प्रोव्हाइड केला. लोड प्रोव्हाइड केल्यानंतर या पूर्ण ठिकाणी जी काही व्हेइकल असेल, जो काही लोड आपण अटॅच केला असणार आहे, समजा इथं व्हेइकल मी प्लेस केली, बरोबर? तर ही व्हेइकल प्लेस केल्यानंतर कितीही वेट असू, याचं पूर्ण वेट हे डिस्ट्रीब्यूट झालं. हे पूर्ण पार्टला याचं वेट डिस्ट्रीब्यूट झालं. इथं तसं नव्हतं होत. इथं एवढ्याच पार्टला वेट डिस्ट्रीब्यूट होतं आणि एवढा पार्ट हा पूर्ण पार्टला खाली येऊन येत होता. पण इथं तसं नाही येते, वेट हे पूर्ण बीमवरती डिस्ट्रीब्यूट झालं. मग पूर्ण बीमवरती डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे ही जी बकलिंग प्रोसेस होती, जी याच्या मिडल पार्टला येणार होती, जी याच्या मिडल पार्टला बकलिंग प्रोसेस येणार होती, ती पूर्णची पूर्ण बकलिंग प्रोसेस निघून गेली. म्हणजे मिनिमम स्टीलमध्ये सुद्धा आपण बकलिंग अवॉइड करू शकतो. सिंपल काय करणार? शेप चेंज करणार. सो दॅट्स वाय जेवढ्या ठिकाणी तुम्ही बीम बनवणार आहात, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे, ते बकलिंग घालवण्यासाठी, बकलिंग अवॉइड करण्यासाठी त्याचा जो शेप असतो, रेल्वे ट्रॅकचा जोही काही शेप असेल, तो आय शेप ठेवला जातो. का आय शेप ठेवला जातो? ज्यावेळेस याच्यावरती लोड येणार आहे, त्या लोड कम्प्लिटली डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. कम्प्लिटली डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे WL³ डिवायडेड बाय 4BD³ मल्टिप्लाय बाय वाय. मिनिमम डेप्थमध्ये बघा, डेप्थ मिनिमम ठेवायची. मिनिमम ब्रेथमध्ये सुद्धा यंग्स मॉड्युलस मिनिमम असूनही तो कमी डिप्रेस होतो.
आणि हे ऑब्वियसली आपल्याला इकॉनॉमिकली सुद्धा परवडतं आणि याचं कन्स्ट्रक्शन डिझाईन करायलाही इझी असतं. सो हे जे काय ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन ऑफ इलॅस्टिसिटी आपण आजच्या पूर्ण लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आजचं हे इलॅस्टिसिटीवरती शेवटचं लेक्चर होतं. उद्यापासून म्हणजेच मंडेपासून उद्या तुम्हाला याचे नोट्सही येऊन जातील. मंडेपासून आपण याच्यावरले वर्कबुक्स आणि याचे राहिलेले प्रॉब्लेम्स हे कंप्लीट करून घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमची इलेक्ट्रोस्टॅटिक्सवरती एक्झाम होणार होती, त्याचं काय? त्याचंही शेड्यूल तुम्हाला उद्या पोस्ट केलं जाईल किंवा पुणेकर सर त्याचं शेड्यूल तुम्हाला पोस्ट करून देण्यात येईल. सो आत्तापर्यंत जेवढे काही 10 डेज झाले त्या 10 डेजमधून मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी सगळे लेक्चर हे व्यवस्थित बघितलेले असतील आणि सर्वांचे आजचं लेक्चर हे सुरुवात असेल सर्वांचं. ओके, सो इलॅस्टिसिटी या ठिकाणी संपलेलं आहे. आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर ऑब्वियसली एकच सांगतो, आवडलं असेल तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ॲज वेल ॲज सबस्क्राईबही करा. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही तो डाऊट माझ्यासोबत शेअर करू शकता. ओके, थँक्यू.